हॅलो, अगं तुझी आठवण आली म्हणून फोन केला. अगं तू म्हणजे कसं आहे माहिती का, तुला कोण विसरूच शकत नाही. तू म्हणजे रूपाची खाण आहेस बघ. अगं मी ती आलो ना, तुला जी भांडी बिंडी घासायला लावलेली मी बघितली ना, माझी लई तिडी खालती ग. हे तुझं गोरं गोरं हात काळे झार होत्यात. काय सांगू तुला, पण मी काय बोलायला गेले ना की माझ्यावर शंका घेतील म्हणून मी काय बोलत नाही. तुला सांगतो, अगं तुझ्यासारखा रसगुल्ला घरात होता गे, तरी पण ही माझ्या गाड्यात ह्यो काळा गुलाबजामुन बांधलाय. काय सांगू तुला, कसे दिवस काढतोय मी. कोणतरी यायला लागले, आवाज येतो मला. थांब थांब, नंतर बोलू आपण. कोणाशी बोलत होता एवढ्या हळू आवाजात? कोणाशी नाही, बहिणीशी बोलत होतो मी. एवढ्या हळू आवाजात? अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलत होतो मी. काय म्हणत होते? तिला का तुला तुझं कौतिक करीत होती. अगं तुला काय सांगू, म्हणली माझी बहीण माझी गुणवान रूपवान. दाजी म्हणली माझ्या बहिणीची काळजी घेत जा. ती म्हणजे लय गुणवान आहे माझी बहीण. लय कौतिक करीत होती. काय कळतच नाही एवढं कौतिक तुझं का करत होती. लय कौतिक करीत होती मारणाची. तुझ्या बहिणीचं म्हणजे काय तुझ्या लयच प्रेम आहे बघ. त्याच्यामुळं तेवढंच बोलणं, बाकी नाही का बाकी काय आपण काय बोलायचं तेव्हा. हे असलंच, बाकी काय नाही. बघू तुमच्या फोनला रेकॉर्डिंग आहे ना, बघू. नको नको, काय करते बघू. अगं नको. थांबा, मला बघू द्या की. तू तो गया बेटे. अगं तुझ्यासारखा रसगुल्ला घरात होता गे, तरी पण ही माझ्या गाड्यात ह्यो काळा गुलाबजामुन बांधलाय. काय सांगू तुला, कसं फेकला ना हे मोबाईल. प्रेम चाललं होतं होय? नाही बाई, असंच बाकी नाही का येऊ. आता संध्याकाळी जेवायला पण तिकडच जावा, येऊ नका घरी. या 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 वाटोळे झालं आता. या आपलीच भांडी पडली, टोकड्याचा हलवायची बारी झाली गाडी आता.